श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री राम जय जय राम, ओम हम हनुमंते नमः। अयोध्येच्या रामनगरीमध्ये आज रामराया आणि खूप सीतामैया, हनुमानजी, लक्ष्मण सगळेजण खूप सजून धजून 12:30 वाजता म्हणजे आता जन्मकाळ सुद्धा होईल आणि सुंदर असा मस्त जन्मकाळ साजरा असेल तर प्रभू रामरायाला, अयोध्येतल्या प्रभू रामरायाला माझा नमस्कार। तुम्ही पण सगळे कोण अयोध्येत राहत असेल ते अत्यंत नशीबवान असेल आणि खरंच कोणी मला अयोध्येतून बघत असेल तर मला तिथला आजचा सुंठवडा आणि अंगारा अवश्य पाठवावा असं मी तुम्हाला विनंती करते। मला नक्की कमेंट करा, मी नक्की वाचेन की अयोध्येत जर आज कोणी असेल तर तिथला प्रसाद माझ्यापर्यंत नक्की यावा अशी मी तुम्हाला अगदी कळकळीची विनंती करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आज मी आता ठरवतेय की प्रत्येक रविवारी आठवड्याचं राशी भविष्य आणि मधनं आता ज्योतिषशास्त्राचे व्हिडिओ घेऊन यायचे असं मी ठरवत आहे। तुमचा रिस्पॉन्स बघेन आणि त्यावर ठरवेन की हे कंटिन्यू करायचं का नाही। तर आता हा रविवार ते पुढचा रविवार असं म्हणजे सोमवार ते रविवार असं आठवड्याचं राशी भविष्य मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर तुम्हाला आवडेल का बघायला नक्की सांगा। जसा रिस्पॉन्स मिळेल तसे व्हिडिओ मी याचे सुद्धा अगदी नक्की वाढवेन। वळूया मेष राशीकडे। मेष राशीच्या भविष्यामध्ये मी लिहून काढलेलं आहे पूर्वार्ध म्हणजे आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे खर्च तसेच कायदेशीर बाबींना तुम्हाला सामोरे जावे लागेल। मेष राशीने तुम्हाला आता हे जपायचं आहे की तुम्हाला काही खर्च करावे लागणार आहेत, तुमच्याकडून खर्च होणार आहे आणि त्या खर्चासाठी तुम्हाला थोडंसं तयार राहायचं आहे। खर्च करण्यासाठी मागे पुढे बघायचं नाहीये आणि उत्तरार्धात स्वाभिमान जागा होईल। स्वाभिमान चांगला आहे, अभिमान चांगला नाही हे तुम्हाला सांगते। स्वाभिमान प्रत्येकानं ठेवावा, अभिमान ठेवू नका। अभिमान केला की तो ढासळतो, स्वाभिमान केला की माणूस उत्तम प्रकारे जगू शकतो। त्याचप्रमाणे तुम्हाला आरोग्याचं म्हणाल तर थोडासा पित्ताचा त्रास संभवतो आणि पित्त प्रकृती तुमची वाढू नये म्हणून तुम्ही ज्या गोष्टीने तुम्हाला पित्त होतं त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा। तुमची काही अडकलेली प्रॉपर्टीची कामे असतील तर ती नक्की या आठवड्यामध्ये महिन्यामध्ये तुमची पूर्ण होतील। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा खूप चांगला जाणार आहे। विवाह ज्यांना करण्याची इच्छा आहे त्यांचे विवाह जुळून येणार आहेत। कर्जफेडीसाठी जर तुम्हाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही कर्जफेडीसाठी जर तुम्हाला कर्ज असेल तर थोडे थोडे करून हप्ते द्यायला सुरुवात करा। तुमचं आता कर्ज फिटायला सुरुवात होणार आहे। त्याचप्रमाणे पती पत्नीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे। धार्मिक स्थळांना तुम्ही भेट देऊ शकता। तुमच्यासाठी नाही, सगळ्याच 12 राशींसाठी सांगते, हनुमान चालीसाचे जोरात पठण करावे। वळूया वृषभ राशीकडे। अनेक मार्गांनी तुम्हाला आर्थिक लाभ होतील म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी तुमच्यासाठी हा आठवडा उत्तम आहे। आर्थिक प्रगती तुम्हाला जेवढा तुमच्या व्यवसायात नफा हवा आहे किंवा तुम्ही कोणतंही काम करत आहात आणि तुम्ही त्यातून जर पैशाची अपेक्षा करत आहात तर ती तुमची पूर्ण होणार आहे। मित्रांसाठी तुम्हाला थोडंसं काहीतरी बघावं लागेल म्हणजे एखाद्या मित्राने जर मदत मागितली, कुणी काही मागितलं तर तुम्हाला त्याला सढळ हाताने द्यायचं आहे। त्याचप्रमाणे सोनं खरेदी जर तुम्हाला करायची असेल तसं तर सोन्याचे दर आता आभाळाला टेकलेले आहेत, तरीही सोनं खरेदी ज्यांना करावी वाटत असेल त्यांना सोने खरेदीचे पण चान्स या आठवड्यामध्ये आहेत। परदेशात जाण्याची इच्छा असेल त्यांची स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहेत। विवाह ज्यांचे जुळत नाही आहेत त्यांचे विवाहाचे योग लवकरच जुळून येणार आहेत। आरोग्य वृषभ राशीनं सुद्धा सांभाळायचं आहे आणि रिकाम्या वेळेमध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की रिकामं डोकं शैतानाचं घर, असं काही करू नका। रिकामा वेळच ठेवू नका, कामामध्ये व्यस्त राहा। आता वळूया मिथुन राशीकडे। तुम्हाला धंदा नोकरीमध्ये खूप चांगल्या उलाढाली होणार आहेत म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये धंदा नोकरी जे काही व्यवसाय म्हणजे तुम्ही व्यवसाय नोकरी करत आहात त्यामध्ये चांगल्या उलाढाली होणार आहेत। थोडक्यात काय तर प्रगती होणार आहे। त्याचप्रमाणे थोडासा तुम्ही बुद्धी कौशल्याचा वापर करून या आठवड्यामध्ये पुढे जाऊ शकता। तुमचे बॉस कलिग्स यांच्याशी तुम्ही बुद्धी कौशल्यानं वागा, डोक्यानं वागा, जरा तुमचा फायदा नक्कीच होणार आहे। त्याचप्रमाणे आर्थिक लाभ सुद्धा तुम्हाला या आठवड्यामध्ये होताना दिसतील।
परदेशामध्ये जाण्याचे सुद्धा तुम्हाला योग जुळून येतील. विपरीत घटनेतून तुम्हाला लाभ संभवतो आणि कुटुंबामध्ये तुम्हाला तुमचंच म्हणणं खरं असं तुम्ही खरं तर करणार आहात, पण तसं करू नका. समोरच्याचंही ऐकून घ्या. कोणत्याही प्रकारचे तुम्ही जोखीम म्हणजे जबाबदारी पत्करू नका, त्यात तुम्हाला यश नाहीये. आणि तुमचा जो राग आहे, तुम्हाला जो वृषभ राशीला अत्यंत जास्त राग येतो, रागावर संयम ठेवा. राग कमी व्हावा म्हणून तुम्ही 100 ते 1 उलटे अंक मोजा, म्हणजे तुमचा राग कमी होईल. देवाचं नामस्मरण करा, म्हणजे तुमचा राग कमी होईल. वृषभ राशीचा सगळ्यात मोठा शत्रू आहे त्यांचा राग, त्यामुळे राग कमी करा. वळूया मिथुन राशीकडे. धंदा नोकरी यामध्ये तुमच्या मोठ्या उलाढाली होताना तुम्हाला जाणवतील. त्याचप्रमाणे बुद्धी कौशल्य मुत्सद्दीपणा तुम्हाला वाढवायचा आहे. आर्थिक लाभ चांगले होणार आहेत. परदेशात सुद्धा तुमचं जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. मिथुन राशीनं तब्येतीला म्हणजे पोटाचे कुठले विकार असतील तर तुम्हाला थोडं सांभाळायचं आहे. पती पत्नीत थोडेसे खटके उडू शकतात, म्हणून एकानं शांत एकानं बोला. एकानं तरी शांत राहा. दोघंही बोलताय, कुणी शांत होत नाहीये, असं काही करू नका. आणि कुटुंबाला समजून घ्या. मुख्य करून आई वडिलांना समजून घ्या. आई वडिलांचे काही औषधांचे खर्च असतील किंवा काय असतील तर तुम्ही ते करण्याचा प्रयत्न करा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण आई वडिलांचा आशीर्वाद ज्याच्या डोक्यावर असतो त्याला आयुष्यात कशाचीच कमी पडत नाही. आता वळूया कर्क राशीकडे. तुम्हाला सामाजिक कार्याची आवड असते कर्क राशीला, की मी कुणासाठी काय करू, तर त्या कार्यामध्ये तुम्हाला यश तुम्हाला मिळणार आहे. त्याचप्रमाणे अधिप्रकार वाढतील. म्हणजे अधिकार म्हणजे तुम्ही एखाद्यावर जर अधिकार गाजवताय की माझा ह्याच्यावर अधिकार आहे, तर ते अधिकार तुम्हाला नुसतेच दाखवून चालणार नाहीये, तर तुमच्यावर जबाबदारी पण पडणार आहे आणि ती जबाबदारी तुम्हाला सांभाळायची आहे. विवाह जुळणाऱ्यांना, ज्यांना विवाहाची वाट बघत आहात, त्यांना विवाहाचे चान्सेस म्हणजे विवाहाची संधी जुळून येणार आहे. आर्थिक प्राप्ती सुद्धा तुम्हाला चांगली होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा आठवडा एकदम चांगला राहणार आहे. गुप्त शत्रू ज्यांना असतील त्यांनी थोडं सांभाळून राहावं. विपरीत घटनेतून लाभ संभवतो आणि सांगितल्याप्रमाणे पोटाच्या तक्रारीवर लक्ष ठेवा. वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीला म्हणजेच माझी रास आहे आणि अगदी खरं आहे. सिंह राशीने सगळ्यात पहिलं लक्ष आता कुठं द्यायचं आहे, तर ते स्वतःची तब्येत, स्वतःचं खाणं पिणं, स्वतःची मानसिक शांतता आणि फक्त स्वतःवर प्रेम करा. स्वतःकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचा इशारा तुम्हाला आता पुढचे 2.5 वर्ष, मी नुसतं आठवड्याचं नाही सांगत, नुसतं सिंह राशीसाठी सांगते, 2.5 वर्ष तुम्हाला खूप स्वतःला जपून वागायचं आहे, जपून प्रत्येक पाऊल टाकायचं आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कृत्यात तुम्ही पुढे जाल. क्रोधाला आवर घाला. सिंह राशी सुद्धा अत्यंत रागीट आहे, त्यामुळे सिंह राशीने सुद्धा क्रोधावर आवर घाला. तुमच्या प्रतिष्ठेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या. प्रतिष्ठा सांभाळा. कोणाकडूनही अपमान करून घेऊ नका. तुमच्या ज्यांचे कोणाचे विवाह सिंह राशीमध्ये जुळत नसतील तर त्यांचे विवाह जुळण्यास चांगला महिना आहे. त्याचप्रमाणे दूरचे प्रवास होण्याची संधी आहे, पण तुम्ही सध्या दूरचे प्रवास टाळा. तुमच्यासाठी ते योग्य नाही. विद्यार्थ्यांसाठी उत्तम आठवडा आहे. अभ्यास करण्याची गरज आहे. अभ्यासात लक्ष फोकस करण्याची गरज आहे. कन्या रास. गैरसमज तुमच्या आयुष्यात आता होऊ शकतात. पती पत्नी, भाऊ बहीण, भाऊ भाऊ, आई मुलगा, वडील मुलगा, गैरसमजांपासून दूर राहा. कुणी तुमच्यामध्ये जर गैरसमज करण्याचा प्रयत्न करत असेल तुमच्या नात्यामध्ये, तर तुम्ही त्या गैरसमजांकडे लक्ष देऊ नका. स्वतःच्या नात्यांवर स्वतः विश्वास ठेवा. आई वडिलांचं काहीतरी आजारपण डोकं वर काढेल तर तुम्हाला आई वडिलांकडे सुद्धा भरपूर लक्ष द्यायचं आहे. अहंकार, हट्टीपणा यापैकी काही गोष्टी तुम्हालाच त्रास देतील, त्यामुळे अहंकारापासून आणि हट्टीपणापासून तुम्हाला लांब राहायचं आहे. त्याचप्रमाणे उत्तरार्धात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. म्हणजे आठवड्याच्या या मध्यात तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. चांगल्या कामाबद्दल तुमचं कौतुक होईल. तुम्हाला शाबासकीची थाप मिळेल. प्रॉपर्टीची काही अडकलेली कामे असतील तर ती तुमची होतील आणि विवाह जुळेल. गुरूंची कृपा तुम्हाला लाभणार आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला आहे. तुळ राशीकडे वळूया.
तुमच्या आयुष्यामध्ये संघर्ष आणि तुळरास याचं एक गणितच जुळलेलं आहे. संघर्ष थोडासा वाढणार आहे, प्रतिकारशक्ती सुद्धा वाढणार आहे. जसा संघर्ष वाढणार आहे तशी प्रतिकारशक्ती सुद्धा वाढणार आहे. तुम्हाला ज्या काही संधी मिळतील त्याचा तुम्हाला चांगल्या पद्धतीने वापर करून घ्यायचा आहे. कुठलीही संधी मिळाली तर ती हातची जाऊन देऊ नका, त्या कामाकडे लक्ष तुम्हाला द्यायचं आहे. उत्तरार्धामध्ये म्हणजे आठवड्याच्या मध्यामध्ये कामासाठी तुम्हाला प्रवास घडण्याची शक्यता आहे. प्रयत्न कमी पडून देऊ नका. अहमपणा कमी करा. अहमपणा खूप असतो तुळ राशीला. आरोग्य सांभाळा. राग आवरा. विपरीत घटनेतून लाभ संभवतो. असं आहे तुळ राशीचं भविष्य. विद्यार्थ्यांसाठी चांगला आठवडा आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला, प्रत्येकासाठीच हा आठवडा चांगला आहे. वळूया वृश्चिक राशीकडे. बौद्धिक कला, लेखन, कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये तुमची प्रगती राहणार आहे. म्हणजे एकूणच काय, बुद्धीचा वापर करून जी कोणी लोक तुम्ही काम करता, ऑफिशियल असेल, कोणतं असेल, होमवर्क असेल, तर प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला लाभ आणि चांगली प्रगती तुमची होणार आहे. त्याचप्रमाणे मनाची तुमच्या थोडीशी कुचंबना होणार आहे. हे करू का ते करू, नक्की काय करू, हे केल्यावर कुणाला त्रास होईल का, तर त्या कुचंबनेपासून तुम्हाला जपायचं आहे. एखादी संधी जर सहज व्हिडिओ माझ्या मते आपोआपच बंद झाला होता म्हणून पुन्हा एकदा सांगते. बौद्धिक कला, लेखन, कॉम्प्युटर क्षेत्रात प्रगती राहील. मनाची कुचंबना वाढेल. हे करू का ते करू, ते तुम्हाला सांभाळायचं आहे. एखादी संधी सहज चालून तुम्हाला आली तर त्याचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे तुमचं नावलौकिक वाढणार आहे. पुरस्कार म्हणजे बक्षीस तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. परोपकारी वृत्ती तुमची बनणार आहे. शेतीवाडीत तुम्ही गुंतवणूक करायची इच्छा असेल तर अवश्य करा. विवाह जुळण्यासाठी चांगला आठवडा आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. वळूया धनुराशीकडे. घरगृहस्थी, शेती, वाहन, पशुधनाची कामे निघतील. गृहस्थीकडे लक्ष द्या. त्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करा. उत्तरार्धात प्रशिक्षणाला तुम्हाला भाग्याची जोड लाभेल. समारंभ सुखरूपपणे पार पडतील. गृहसौख्य मात्र तुम्हाला मनासारखे लाभणार नाही. कर्तव्यदक्ष राहण्याची गरज आहे. आपल्या कुटुंबाशिवाय काही मोठं नाही. म्हणजे कुटुंबाकडे तुम्हाला थोडक्यात लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी चांगला आठवडा आहे. मकर रास, तुम्ही कायमच प्रयत्नशील राहता आणि याही आठवड्यात राहणार आहात. नावलौकिक तुमचं कायमच लोकांमध्ये नाव असतं आणि या आठवड्यातही राहणार आहे. साहित्य क्षेत्रात चांगली कामे होणार आहेत. आर्थिक लाभ होणार आहेत. त्याचप्रमाणे घरगृहस्थीची काळजी तुम्हाला कायम असते आणि ती याही आठवड्यात राहणार आहे. कुटुंबासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागला तर सरळ हाताने तुम्हाला तो खर्च करायचा आहे. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात आघाडी घ्याल. तुमचा विवाह जुळून येईल. संतती प्राप्तीचे योग संभवतात. विद्यार्थ्यांसाठी परत एकदा सांगते उत्तमच आहे. वळूया कुंभ राशीकडे. कुटुंबामध्ये अशांतता अनुभवाल. म्हणजे कुटुंबात तुम्ही तुमचे 100% देण्याचा प्रयत्न कराल तरी शांती तुम्हाला लाभणार नाहीये या आठवड्यामध्ये. त्याचप्रमाणे विकासासाठी नवीन उपाययोजना तुम्हाला आखायच्या आहेत. स्वतःला सिद्ध करण्याचा तुम्हाला हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. त्याचप्रमाणे सुवर्ण अलंकारांचा लाभ तुम्हाला होणार आहे. आरोग्य तुमचे सुधारणार आहे. निर्णायक कामात यश मिळणार आहे. कायदेशीर बाबी सांभाळायच्या आहेत. कोर्ट कचेरीपासून लांब राहायचं आहे. विद्यार्थ्यांसाठी उत्तम. वळूया 12व्या राशीकडे म्हणजे मीन राशीकडे. प्रयत्नांना कधीही कमी न पडणारी रास म्हणजे मीन रास. त्याचप्रमाणे चटकन राग येणारी रास सुद्धा मीन रास. पित्ताचा त्रास तुम्हाला संभवतो. पित्तकारक वस्तू कमी खा. त्याचप्रमाणे मानसिक संतुलन तुम्ही राखा. तुमच्यावर या आठवड्यामध्ये भरपूर जबाबदाऱ्या आहेत त्यामुळे सांभाळा. उत्तरार्धात अधिक तुम्हाला चांगल्या गोष्टी जाणवतील. जवळच्या व्यक्तींना तुम्हाला या आठवड्यात दुखवायचं नाहीये. त्याचप्रमाणे कुणी जर तुमच्या अति जवळचं असेल तर त्याच्यापासून तुम्हाला थोडं लांब राहावं लागणार आहे. आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्ही गुंतवणूक काही करायची इच्छा असेल तर करा. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे. 12ही राशींना विनंती करते की रोजच्या रोज हनुमान चालिसा आणि शनी महात्म्य आणि ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा जितक्या वेळा जमेल तितक्या वेळा जप करा. आणि ओम हम हनुमंते नमः या मंत्राचा सुद्धा जेवढ्या वेळा जमेल तेवढ्या वेळा तुम्हाला जप करायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. पुन्हा जर असे व्हिडिओ आवडत असतील तर करत जाईन प्रत्येक रविवारी.
नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.